तुला माहितीये आता हा फोटो मी माझ्या प्रोफाईलवर टाकणार आहे आणि कॅप्शन काय टाकणार आहे माहितीये, लग्नानंतर कपलचा सारा साखरपुडा. कडक ना. थँक्यू. आता अजून किती वेळा थँक्यू म्हणणार आहे. खरं सांगू, खर तर मला तुला थँक्स म्हणायला हवं, कारण तुझ्यामुळे मला माझा मित्र परत मिळाला आणि तुला एक योग्य लाईफ पार्टनर. हे लाजली. ये पण एक सेल्फी काढूया प्लीज. ये ना पर्या. ओके स्माइल. हा फोटो कायम आठवण म्हणून माझ्या बरोबर राहील. आठवण म्हणून म्हणजे अगं आपण भेटणारच आहे ना रेग्युलर. हा हो, आपण भेटणार आहोत, पण मी आता नगरमध्ये नाही राहणार. का? मुंबईला शिफ्ट होतीये. मुंबईला कोण? अरे मला मुंबईत एक जॉब मिळालाय एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये, सो म्हणून मी मुंबईला शिफ्ट होते. अच्छा. आत्ता ना मला निघायला हवं, मला उशीर होत. पण खरं सांगू, आज इकडे येऊन तुम्हाला भेटून मला खूप भारी वाटलं यार. खूपच मस्त. आम्हाला पण खूप मज्जा आली. आता मी निघू. एक मिनिट, आम्ही येतो तुला सोडायला खाली. अरे पण कशात. चला. ओके चला. पूर्वा, हा आता एक काम कर, याला जेवण करायला सांग आणि तू अभ्यास करत जा. चालेल, असंच करू. कधी जाणार आहे तुम्ही मुंबईला? माहित नाही, म्हणजे काहीच सांगता येत नाही. कदाचित आजही निघायला लागेल. काय? एवढ्या लवकर? पण सांगायचं ना आधी. हा काय सांगणार पर्या, तुमचं आता नवीन लग्न झालंय, तुमचा नवीन संसार आहे, तुम्हाला तुमची स्पेस नको हे सगळं सांगत बसायचं मी. परत कधी येणार आहे? माहित नाही, अशीच कधीतरी येत जाईल मध्येच. पण मुंबईला गेल्यावर विसरू नको आम्हाला. बघा कोण बोलतंय. आता बायको मिळाली आहे, मैत्रिणीला विसरणार अहो तुम्ही. नाही असं काही. वा, आता सगळ्यात लाजा सोडल्या. घराच्या बाहेर फाटकावर उभा राहून आता खेदळताना पण लाज वाटत नाही यांना. लोक लग्न मोडायले, कोणी परस्पर जुळू राहिले. आता ज्याच्याशी जुळलं आणि ज्याच्यामुळं मोडलं त्या दोघींना सोबत घेऊन गप्पा मारत खेदळू लागला. वा वा रे निकमांचे संस्कार. अरे हा नील फलक लावलाय ना इथं, निकमांची संस्कृती जपतोय म्हणे आम्ही. कळमकरांमध्ये नाही बरं का हे असलं. मामा, संस्कृतीचा आदर आम्हाला पण आहे. कुठल्या संस्कृतीबद्दल बोलू राहिले तुम्ही? हा, तुमच्या मनातील त्या गोष्टीला तुम्ही संस्कृती म्हणाल तर कोण पाळणार आहे ती? तुम्हाला काय माहिती आहे संस्कृतीबद्दल? काय माहिती आहे? काय माहिती आहे तुम्हाला? तुका शब्द माहिती आहे म्हणून कुठेही वापरू नका. सांगू राहिलोय मी. निकमांचं बोलू राहिले तुम्ही, तर निकम अजून जपून आहे त्यांची संस्कृती. उगाच मनात येणाऱ्या विचारांना संस्कृतीचं लेबल लावून आपली मतं दुसऱ्यावर थोपवू नका.
मी नसतो बोललो तुमच्यासोबत मामा, पण तुम्ही निकमांवर बोलले ना, म्हणून तुमच्याशी बोलू राहिलोय. निकम आहे म्हणून सभ्य भाषेत बोलू राहिलोय, नाहीतर कळमकराची भाषा पण मला बोलता येते. मुन्या काय बोलू राहिलं, कळू राहिलं का? हा, आणि मामा आहे ना तुझे. माहिती आहे मामा आहे. मामा आहेत ना, म्हणून आतापर्यंत शांतपणे सगळं ऐकून घेतलं, पण आता घेणार नाही. आत्या आता ऐकून नाही घेणार. कळमकराचे संस्कार सांगू राहिले तुम्ही आम्हाला. माहिती आहे कळमकर काय आहेत. ऑफिसमध्ये काय करता, बाहेर काय करता, कोणाला लुबाडता, कोणाकडून लाच घेताना, सगळी कुंडली माहिती आहे तुमची आम्हाला. विडीचा धूर तिथं फुकटे हजर म्हणते, तसे तुम्ही कळमकर हजर राहतात प्रत्येक ठिकाणी. एक लक्षात घ्या मामा, एक लक्षात घ्या. याच्यानंतर निकमांच्या घराकडे बोट दाखवण्याआधी 10 वेळा विचार करा, नाहीतर कुठे दाखवायला बोट नाही ठेवणार मी. मुन्या, लोक जमू राहिलेत आजूबाजूला. हा विचार तुम्ही आधी करायला पाहिजे होता, बोलायच्या आधी. मुन्या, ते काय बोलतील कळू राहिलं का तुला? लोक काय बोलतील याची एवढी चिंता असेल ना मामा, तर अशा गोष्टी करायच्याच नाही. खरा माणूस कसा असतोय, कशावरून ओळखायचं माहितीये ना? लोक त्याच्या माघारी त्याच्याबद्दल काय बोलतात याच्यावर. आणि लोक तुमच्याबद्दल काय बोलत असतील हे तुम्हाला आता माझ्या बोलण्यावरून कळलंच असेल ना मामा. निघा. पर्या, तू जे काही बोललास ना ते अगदी बरोबर बोललास. पर्या, नाही ग, खूपच विचित्र वागू राहिलंय मामा इतक्यात. सॉरी ते तुला जे काही बोलले ते तसेच आहेत यार. ते नाही ऐकत कोणाचं, त्यांना वाटेल ते बोलते ते. पर्या, इट्स ओके. ते चिडले होते, रागाच्या भरात बोलून गेले सगळं, बट इट्स ओके. तू कशाला सॉरी बोलतोय? पण ते बोलले तुला माझ्यामुळे ना. सॉरी यार, खरंच सॉरी. पर्या, इट्स ओके. सॉरी, माझ्यामुळे उशीर झाला ना तुला. उशीर असंच नाही, पण निघावं तर लागणारच आहे. पण सगळं नीट होणार आहे पर्या. अजिबात टेन्शन घेऊ नको. निघू. I'm gonna miss you. I'm gonna miss you all. ओके, निघते आता. चला बाय. तुम्ही पण तुमची काळजी घ्या. नक्की. निघू. ओके, बाय. काय झालं चारे? हा? अगं रडती का? काय झालं? अगं चारे, काय झालं रडायला तुला?
वनसप अहो असं काय करता? पडली बिडली गाडीवर ना कुठं लागलंय कुठं? अगं मग रडती कशाला? वा माधवराव, जमू राहिलं बर का तुम्हाला. ते पोरग बाहेर वार करून रक्त काढू राहिलं आणि बाप घरात मलमपट्टी करू राहिला. वा माधवराव, जमलं तुम्हाला. प्रकाशराव मला काय कळून नाही राहिलं तुम्ही काय म्हणून राहिले ते. ते तर तुम्हाला कधीच कळलं नाही, काही कळतच नाही तुम्हाला. ते पोरग हाताबाहेर गेलं आणि आज कर केलाय त्यानं. आता काय केलं मुन्यानं? चारे काय केलं ग मुन्यानं? मला अजिबात बोलायचं नाही. मी कोण आहे इथं बोलणारी? ऐका आता आता तुम्हीच काय सांगू नाही राहिले तर मला तरी कसं कळणार आहे मुन्यानं काय केलं ते? हे इथं इथं घराबाहेर अपमान करून राहिलाय मुन्या माझा. नाही हो, मुन्या कशाला अपमान करीन बरं तुमचा? मग मी खोटं बोल राहिलो? मग मी खोटं बोलतोय का? नाही, तो मुन्या त्याच्यासाठी मी खोटा, आता त्याच्या आई बापासाठी खोटा. विचारा, हिला विचारा, कळमकरांचे संस्कार कसे फालतू आहेत आणि निकमांचे संस्कार कसे भारी आहेत. हे असला भेदभाव करून राहिलाय तो. कोण आहे ना मी? आतापर्यंत त्याला नाही दिसलो मी कळमकर आहे म्हणून. अंगठी 75,000ची अंगठी घेऊन देत होतो मी, तेव्हा नाही दिसलं मी कळमकर आहे म्हणून. आता बरं त्याला दिसू राहिलं. तसं नाही हो, चुकून बोलला असन तो. चुकून? लहान आहे अजून मुन्या. लहान आहे म्हणे. लोकाची पोरगी पळून आणणे एवढी अक्कल याला. हे लहान आहेत म्हणे. डोक्यावर छप्परन तुकडा गिळायला किचन मिळू राहिलं ना इथं, म्हणून हे थोबाडाचा दानपट्टा सुरू आहे याच्या. मुन्या काय झालं रे? मुन्ने काय झालंय जरा सांगशील का? मग इतक्या वेळ मी काय रामायणाची कथा सांगत होतो? 4 लोकात अपमान केलाय मुन्यानं माझा. माझ्या खानदानाची इज्जत काढली आहे त्यांनी. कोण कुठली ही पोरगी आणि ती दुसरी, या दोघींसमोर हा मला संस्कार शिकवतो. येणारे जाणारे लोक दात विचकून हसत होते माझ्याकडे पाहून. तसं नाही हो, चुकून बोलला असन मुन्या. लहान आहे अजून. हे बघ, मी माफी मागते तुमची. आई हात नाही जोडायचे, हात नाही जोडायचे. मी काही चूक वागलो नाही, मी सगळं बरोबर बोललोय. आणि जर मी काही चूक वागलोच नाही तर मला कोणी माफ करण्याचा प्रश्नच येत नाही. बस माधवराव, आता एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची. तुम्हाला काय वागायचंय ते वागा, कसं नाचायचंय तसं नाचा. या घराच्या वाटण्या झाल्याच पाहिजेत. माझ्या बायकोचा हिस्सा मला मिळालाच पाहिजे. 1,60,00,000 रुपये या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन. एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे आपल्याकडे. आम्हाला आमचा हिस्सा द्या आणि मोकळं करा. 8 दिवस, 8 दिवसात आमच्या 40 लाख आम्हाला द्यायचे, नाहीतर कोर्टाच्या नोटिशीला उत्तर द्यायचं. चला हो. दादा ते
मुन्या तू तरी असं काउंट करून राहिला रे बाबा. आई अगं मी हे घ्या झालं हो. अगं पण त्यांनी टोपी नाही ना घातली. अरे हो थांब मी आणते. अगे आहे टोपी ये ते कर. अरे पण आहे हे टोपी हे बघ टोपी आहे आमच्याकडे अशी टोपी घालतात तुम्ही थांबा ना. हा अरे बाप रे आता मेन प्रोग्राम. नको ना तू कॉन्फिडन्स घालू. म्हणजे काय नाही तुम्ही बसा. आता बघा पण सोनल छान दिसू राहिली ना आज. हो ओ हो हो मला पण तो असंच म्हटला. तो कोण? हरीश काका मला तो असंच म्हटला की तू खूप छान दिसू राहिली म्हणून. नाही सोने हे खबर आलं तुझं इतक्यात. काही असं तर आत्ताच सांगा. आता तुला अधिकार नाही हे सगळं बोलण्याचं. हा बर हात कर सरळ. आम्ही पकडतो. हा. हा करा सुरू प्रयोग. कळ लागू राहिली आता हाताला. मी मदत करू का? हा हो. सोने ही सरगाठ बांधणं जरुरी आहे का? हो पण सरगाटच कशाला पाहिजे, साधी गाठ बांध ना. नाही नको हात तोडून टाकतो नंतर. हा मग नाही तुटलेली राखी आम्हाला नाही जमत. आम्हाला राखी कशी व्यवस्थित पाहिजे जपून ठेवावं लागतं ना आम्हाला. म्हणजे काय आहे की तिला अशी चांगलीच्या चांगली राखी पाहिजे. आम्हाला असं सगळ्या राख्या जपून ठेवावं लागतात बाबा. अगं बाई, आणि मग त्या राख्या जपून ठेवून काय करणार? कलेक्शन करायचं त्याचं. बघ लहानपणापासूनच्या राख्या जपून ठेवल्या. हो सगळ्या. आणि सोने ते सुरुवातीच्या 5-6 वर्षांच्या राख्याला आलं, त्यांचं काय करायचं? राहू दे तुला आता नाही समजणार. मी लग्न करून गेले ना मग समजेल तुला त्या राख्यांचं महत्व. मग बघत बसशील त्या राख्यांकडे माझी आठवण काढत. सोने राख्यांकडे बघून मला कधीच तुझी आठवण येणार नाही. मी समजा एखादा भूताचा पिक्चर पाहिला ना की मला तुझी आठवण आहे. तू मानगुडीवर बसून असते ना सारखी अशी की द्या भावडे. तू भूत आहे मी नाही. हा तूच भूत आहे ग. कर ना सोने पटपट. जमलं. जमली बा. हा गिफ्ट विसरलो. भावड्या गिफ्ट दे. हे घ्या तुमचं गिफ्ट. काय आहे? मस्तपैकी असा मॉडर्न पंजाबी ड्रेस. ड्रेस बघ ना ग वहिनी किती खडूस आहे हा. त्याला माहिती मला ड्रेस नाही आवडत तरी पण दिला मुद्दाम. अरे अगं त्यांना असं म्हणायचं असन का तू ड्रेस मध्ये जास्त छान दिसते. ए वहिनी तुझा दादा काय द्यायचं ग तुला? सोने खरंच येडी आहे तू. सॉरी.
सॉरी वहिनी